आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 ह्या शब्दाचा अर्थ आहे प्रभूची स्तुती असो, प्रभूचा महिमा असो. आता आपण गाणी घेऊन प्रभूला धन्यवाद देणार आहोत, म्हणून सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्या. पान क्रमांक 24, गीत क्रमांक 52, सुकाणू घेरे. पान क्रमांक 24, गीत क्रमांक 52, सुकाणू घेरे. सुकाणू घेरे प्रभू तुझ्या हाती, वल्लवले माझी नावने किनारी. सुकाणू घेरे प्रभू तुझ्या हाती, वल्लवले माझी नावने किनारी. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी. तुझं विणारे कोण म्हातारी, वल्लवले माझी नावने किनारी. सुकाणू घेरे प्रभू तुझ्या हाती, वल्लवले माझी नावने किनारी. वादळ वाऱ्यात प्रभू तुझा आधार, तुझा विना कोणी आम्हा तारणार. आरोळी माझी पोहोच तुझ्या दारी, वल्लवले माझी नावने किनारी. सुकाणू घेरे प्रभू तुझ्या हाती, वल्लवले माझी नावने किनारी. अथांग सागरी
हालेलुया 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 हालेलुया. पान क्रमांक 27, गीत क्रमांक 58, गाणं करा जयगान. पान क्रमांक 27, गीत क्रमांक 58, गाणं करा जयगान. गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा. प्रभु राजाचा मान करा. उधळा कुसुमे विजयाची गाणी गानंदाची. उधळा कुसुमे विजयाची गाणी गानंदाची. प्रभूचा महिमा दिगंतरा. प्रभू प्रशंसा नित्य करा. गान करा जय गान करा. प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा. प्रभु राजाचा मान करा. ईशना में त्याचे येणे धन्य धन्य त्याला म्हणणे. ईशना में त्याचे येणे धन्य धन्य त्याला म्हणणे. पुत्राचे दाविदाचा राजा तो इस्रायलचा. गान करा जय गान करा. प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा. प्रभु राजाचा मान करा. येशू राजा प्रभु राजा मुक्ती राजा ख्रिस्त राजा. येशू राजा प्रभु राजा मुक्ती राजा ख्रिस्त राजा. प्रभूचे गौरव गान करा. प्रभूचा नित सन्मान करा. गान करा जय गान करा. प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा. प्रभु राजाचा मान करा. प्रभु राजाचा मान करा. प्रभु राजाचा मान करा. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. पान क्रमांक 27, गीत क्रमांक 57, मानवाच्या उद्धारा. पान क्रमांक 27, गीत क्रमांक 57, मानवाच्या उद्धारा. मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेच्या सागरा. पतित मानवा तारायाला. पतित मानवा तारायाला. भूवरी तू अवतरला. भूवरी तू अवतरला. कृषी मरुणी प्राण दिधला. कृषी मरुणी प्राण दिधला. तारी आले तू जगताला. मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेच्या सागरा. प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने. प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने. आम्हा तारिले रक्ताने. आम्हा तारिले रक्ताने. राज्य मोडिले सैतानाचे. राज्य मोडिले सैतानाचे.
दयेच्या सागरा. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. पान क्रमांक 15 गीत क्रमांक 33 बोलो जय. पान क्रमांक 15 गीत क्रमांक 33 बोलो जय. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय जय जय. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय जय जय. प्रेम तेरे किया ही रीत, मन में भर दे अपनी प्रीत. प्रेम तेरे किया ही रीत, मन में भर दे अपनी प्रीत. तेरे प्रेम के गाए गीत, तेरे प्रेम के गाए गीत. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय जय जय. क्रूस पर अपना खून बहा, मुझ पापी को दी क्षमा. क्रूस पर अपना खून बहा, मुझ पापी को दी क्षमा. मन मेरे तू बोल सदा, मन मेरे तू बोल सदा. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय जय जय. तेरी कुदरत की यह शान, खुद ही दाता खुद ही दान. तेरी कुदरत की यह शान, खुद ही दाता खुद ही दान. पूरे कर मन के अरमान, पूरे कर मन के अरमान. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय जय जय. हिदामत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू ही बसे. हिदामत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू ही बसे. हिंद में तेरा नाम रहे, हिंद में तेरा नाम रहे. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय जय जय. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. बोलो जय जय जय. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. पान क्रमांक 40 गीत क्रमांक 91 मुझे न चाहा कोई. पान क्रमांक 40 गीत क्रमांक 91 मुझे न चाहा कोई. मुझे न चाहा कोई, सदा तुझे चाहा. न मैं कहीं भटकूं, तू मेरा चरवा. मुझे न चाहा कोई, सदा तुझे चाहा.
प्रभु मुझे लिए चलो, मुझे न चाह कोई, सदा तुझे चाह, न मैं कहीं भटकूं, तू मेरा चरवा, जहाँ हो नव जीवन, वहाँ मुझे लिए चलो, जहाँ न भय घेरे, प्रभु मुझे लिए चलो, मुझे न चाह कोई, सदा तुझे चाह, न मैं कहीं भटकूं, तू मेरा चरवा, मुझे न चाह कोई, सदा तुझे चाह, न मैं कहीं भटकूं, तू मेरा चरवा, तू मेरा चरवा, तू मेरा चरवा। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, 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 धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। पान क्रमांक 18, गीत क्रमांक 39, किती आनंद हा. पान क्रमांक 18, गीत क्रमांक 39, किती आनंद हा. किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, प्रीतीने स्वीकारिले अयोग्य ह्या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य ह्या पामरा. पापाच्या दरीतुनी वर आणिले मला. हो हो, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. बोलावूनी माझला दाविले प्रेम तरी. हो हो, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. हृदय टेकावया जीव अधीर
करीतो वर्णन करण्याला पुरेशी बा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्याला पुरेशी बा किती आनंद हा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 पान क्रमांक 21 गीत क्रमांक 46 गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची पान क्रमांक 21 गीत क्रमांक 46 गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचूनी गाऊया 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 हालेलुया 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 येशूची प्रीती किती महान माझ्या पापांसाठी केले बलिदान 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 हालेलुया 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 येशूचे रक्त किती महान पापाच्या खाचेतून सोडविते 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 हालेलुया 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 येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते 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 हालेलुया 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 गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचूनी गाऊया 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 हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 पान क्रमांक 23 गीत क्रमांक 50 येशू माझा येईल रे पान क्रमांक 23 गीत क्रमांक 50
येशू माझा येईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्यासाठी खांबी गेला, किती त्याग त्याने केला. माझ्यासाठी खांबी गेला, किती त्याग त्याने केला. त्याने सोसले मरण, मला दिला हे जीवन. त्याने सोसले मरण, मला दिला हे जीवन. जीवनाचा दाता रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया, 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 हालेलुया. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला, तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला. उद्धार कामुचा रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया, 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 हालेलुया. येईल मेघावर बसूनी, सर्वांचा न्याय कराया. येईल मेघावर बसूनी, सर्वांचा न्याय कराया. दृढ विश्वासाचे बळ जीवनी मुकुट फळ, दृढ विश्वासाचे बळ जीवनी मुकुट फळ. अविनाशी येईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. पान क्रमांक 51, गीत क्रमांक 117, दुनिया के कोने कोने में. पान क्रमांक 51, गीत क्रमांक 117, दुनिया के कोने कोने में. दुनिया के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम. दुनिया के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम. कितना प्यारा यीशु का नाम, दुनिया में हालेलुया. कितना प्यारा यीशु का नाम, दुनिया में हालेलुया. इस दिल के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम. इस दिल के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम. कितना प्यारा यीशु का नाम, इस दिल में हालेलुया. कितना प्यारा यीशु का नाम, इस दिल में हालेलुया.
यीशु का नाम, इस दिल में हालेलुया। हालेलुया 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 हालेलुया। सर्वजण पूर्ण अंतकरणाने स्तुत्यानामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पूर्ण हृदयाने त्या प्रेमळ पित्याचे आभार माना. आपल्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या. त्याने रात्रभर आपला सांभाळ केलं, आपलं रक्षण केलं. आजचा दिवस त्याने आपल्या जीवनात आणलं. या घडीपर्यंत त्याने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. त्याने आपल्याला आरोग्य दिलेलं आहे. त्याबद्दल त्याचे आभार माना. त्याला उंचवा, त्याचे गौरव करा. आज त्याच्या पवित्र चरणाशी आपल्याला एकत्र केलेली आहे. त्याची स्तुती करण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी, त्याच्या नावाला उंचवण्यासाठी त्याने आपल्यावर स्वर्गातून दया केली. आजच्या दिवसाबद्दल त्याचे आभार माना. आजच्या दिवसाबद्दल त्याची स्तुती करा. त्याच्या पवित्र चरणाशी एकत्र केल्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याने आपलं जीवन आशीर्वादित केलेलं आहे. त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याच्या नावाला उंचवा. गाते हैं बचाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. गाते हैं बचाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. जिसने हमको बनाया, जिसने तुमको बनाया, जिसने सबको बनाया, वह परमेश्वर हमारे साथ है. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. पापों में क्यों मरते यारो, यीशु को तुम अपनाओ. पापों से माफी तो मांगो, हमारे साथ तुम ही गाओ. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. होय प्रेमळ पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या नावाला उंचवितो. तू महान आणि थोर आहेस, की तू आम्हाला निर्माण करण्या अगोदर आमच्यासाठी हे संपूर्ण विश्व तू जगात आणलं. आमच्यासाठी तू शब्दाने सर्व काही पृथ्वी निर्माण केली, आणि या विश्वाद्वारे तू आमच्या सर्व गरजा पूर्ण करत आहे. तू आम्हाला सर्व काही या विश्वाद्वारे विपुल प्रमाणात देत आहे. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुला धन्यवाद देतो. तुझ्या नावाला उंचवितो. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हृदय उघडून त्याचे आभार माना. त्याने आपल्यासाठी आकाश निर्माण केलं, चंद्रतारे निर्माण केले, पशुप्राणी निर्माण केले, वनस्पती निर्माण केली. त्याबद्दल त्याचे आभार माना. त्याने आपल्यासाठी सुंदर झाडे निर्माण केले, विविध प्रकारचे फळझाडे निर्माण केले. त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्यासाठी समुद्र निर्माण केला, समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे, जीवजंतू निर्माण केले. त्याने समुद्रामध्ये अनेक प्रकारचे
खनिज निर्माण केली, होय त्याबद्दल त्याचे आभार धन्यवाद माना. प्रभू. त्याला धन्यवाद द्या. स्तुती करतो गेले प्रभू. 6000 वर्ष झाले या समुद्रातून आपण मासे काढून खात आहोत, पण या समुद्रामधल्या मासांची संख्या कमी झाली नाही, तर ती धन्यवाद वाढत प्रभू. चाललेली आहे. तुझी स्तुती त्याबद्दल त्याचे करतो. गौरव करा, त्याचे आभार त्याचे आभार माना. गौरव करतो. त्याला उंचवा. या समुद्रामधून माणूस कितीतरी प्रकारची लोह खनिज शोधून काढत आहे, त्याबद्दल त्याचे आभार माना. करतो. त्याला धन्यवाद द्या. आभार. हृदयातून त्याचे गौरव करा. धन्यवाद प्रभू. या समुद्रातलं पाणी तो परमेश्वर कधी कमी पडू देत नाही, कधीच आपल्याला पाणी कमी पडू देत नाही. स्तुती तो आपल्याला विपुल देतो, त्याबद्दल गौरव त्याचे करतो. आभार माना. त्याला उंचवा, धन्यवाद त्याचे प्रभू. गौरव करा. स्तुती करतो प्रभू. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हे आमच्या हे आमच्या स्वर्गीय पित्या, स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. आम्ही तुला उंचावितो. उंचावितो. आम्ही तुझे गौरव करीतो. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हा हा ला 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 ला. आ आ ला 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 ला. ये सारी दुनिया बनाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं. ये सारी दुनिया बनाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं. ये सारे जीवों को बनाने वाले, ये सारे जीवों को बनाने वाले हम तेरी स्तुति करते हैं. ये सारी दुनिया बनाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं. ये सारी दुनिया बनाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं. हाँ हाँ ला 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 ला. हाँ हाँ ला 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 ला. ये ज़मीं आसमां तूने बनाए, सूरज और चांद तारे भी बनाए, पर्वत और वृक्ष भी तूने बनाए. तूने फूलों से गुलशन सजाए. ये ज़मीं आसमां तूने बनाए, सूरज और चांद तारे भी बनाए, पर्वत और वृक्ष भी तूने बनाए. तूने फूलों से गुलशन सजाए. ये नए रंगों को भरने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं. ये नए रंगों को भरने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं. ये सारे जीवों को बनाने वाले, ये सारे जीवों को बनाने वाले हम तेरी स्तुति करते हैं. ये सारी दुनिया बनाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं. ये सारी दुनिया बनाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं. आ हा ला 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 ला. आ हा ला 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 ला. झरने नदियाँ और सागर बनाया, पंछियों को नया गीत सिखाया.
ज्ञान ज्योति जगाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारे जीव को बनाने वाले, ये सारे जीव को बनाने वाले, हम तेरी स्तुति करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। हम तेरा धन्यवाद करते हैं। हम तेरा धन्यवाद करते हैं। हृदयातून त्या प्रेमळ पित्याचे आभार माना, धन्यवाद स्वर्गीय त्याला धन्यवाद द्या स्तुती की करतो. तो आपल्यावर अमर्याद प्रेम करतो, की आपल्याला वाचवण्यासाठी, पापातून मुक्त करण्यासाठी, त्याच्या अनंत काळच्या स्वर्गात घेण्यासाठी त्या पित्याने आपल्यासाठी त्याचा प्रिय पुत्र या जगात पाठवला धन्यवाद आणि आपल्या सर्व पापांची शिक्षा त्याने त्याच्या पुत्रावर दिली आणि त्याच्या पुत्राद्वारे आपल्याला पापांची क्षमा मिळाली. धन्यवाद त्याबद्दल त्या पित्याचे आभार माना. स्तुती करतो. त्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या. प्रशंसा करतो. त्याने आपल्यासाठी त्याचा पुत्र या जगात पाठवला, त्याबद्दल त्याचे आभार माना धन्यवाद. आणि आपल्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या. स्तुती करतो. आपल्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार माना. करतो. तो आपल्यासाठी स्वर्ग सोडून या जगात आला, होय प्रभू. आपल्यासाठी त्याने मानव जीवन जगले. आभार मानतो. जे पापांची शिक्षा आपल्याला होणार होती हा, प्रभू. ती सर्व शिक्षा त्या प्रभूने स्वतःवर धन्यवाद, घेतली प्रभू. आणि त्याच्या बलिदानाद्वारे आपल्याला पापातून मुक्त केलं, करतो. आपलं जीवन आशीर्वादाने भरून काढलं. धन्यवाद, प्रभू. त्या प्रेमळ प्रभूचे आभार माना. त्याचे आभार हृदयातून त्याला धन्यवाद द्या. स्तुती करतो, अंतकरणातून त्याचे आभार माना करतो. आणि सांगा, होय प्रभू, तुझ्या येण्याने माझं जीवन आशीर्वादित धन्यवाद, झालं. प्रभू. तू या जगात आला म्हणून मी वाचले होय, गेलो. प्रभू. तू या जगात आले म्हणून मी वाचले गेले. आभार माझं मानतो. जीवन आशीर्वादाने भरलं, धन्यवाद कारण तू देतो. माझ्यासाठी क्रूसावर बलिदान होय, दिलं. प्रभू. तू माझ्या पापांची शिक्षा वाहिली आणि मला आरोग्य प्राप्त झालं, धन्यवाद, मला आनंद प्रभू. प्राप्त झालं. धन्यवाद, मी अंधारातून प्रकाशामध्ये आलो. धन्यवाद. त्याबद्दल त्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या. स्तुती करतो, त्याचे प्रभू. आभार माना. धन्यवाद हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू. आम्ही तुझे आम्ही तुझे आभार मानतो. आभार मानतो. आम्ही तुला आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. आम्ही तुझी आम्ही तुझी स्तुती करीतो. स्तुती करीतो. तू आमचा तू आमचा प्रभू आहे. प्रभू आहेस. तू आमचा तू आमचा मुक्तिदाता आहे. मुक्तिदाता आहेस. तू आमचा आनंद आहे. आनंद आहेस. आम्ही तुला आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा, प्रभू दयेच्या सागरा, पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला, भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला, कृषी मरुणी प्राण दिधला, कृषी मरुणी प्राण दिधला, तारियले तू जगताला, मानवाच्या उद्धारा, प्रभू दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा, प्रभू दयेच्या सागरा, प्रभू ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभू ख्रिस्ताच्या बलिदानाने, आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने, राज्य मोडिले सैतानाचे, राज्य
दयेचा सागरा, प्रभू दयेचा सागरा. आता आपलं पूर्ण हृदय प्रभूकडे लावा आणि हृदयातून आपल्या स्वर्गीय पित्याची आराधना करा, त्याची उपासना करा. स्तुती करतो. होय पिते, आम्ही तुझी आराधना करतो, होय आम्ही तुझी उपासना करतो. तू आमचा प्रेमळ बाप आहे, तू आमच्यावर सनातन प्रेम करणारा आमचा प्रेमळ पिता आहे. आम्ही हृदयातून तुझी आराधना करतो, तुझी उपासना करतो. तू होता, आहे आणि सदा सर्वदा राहणार आहेस. तू अल्फा आणि ओमेगा आहे, तू सुरुवात आणि शेवट आहे. आम्ही तुझी आराधना करतो. होय प्रभू येशू, आम्ही तुझी आराधना करतो. तू आमचा प्रभू आहेस, तू आमचा मुक्तिदाता आहे, तू आमचा आनंद आहे. तू स्वर्गीय पित्याच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे. तू पवित्र पवित्र आणि अति पवित्र आहेस. तुझ्या प्रकाशाने संपूर्ण स्वर्ग प्रकाशित झालेला आहे. आम्ही तुझी आराधना करतो, आम्ही तुझी उपासना करतो. होय पवित्र आत्मे, आम्ही तुझी आराधना करतो. तू सत्याचा आत्मा आहेस, तू आमचा कैवारी आहेस. तूच आम्हाला देवपित्याच्या व्यंगेत नेतो, तू आम्हाला आमच्या प्रेमळ प्रभूच्या जवळ नेतो आणि आम्हाला आत्म्याच्या गोष्टी समजावून देतो. आम्ही हृदयातून तुझी आराधना करतो, आम्ही तुझी उपासना करतो. धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या प्रेमळ पित्याला. धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या प्रेमळ पित्याला. तोची माझा जीवनदाता, रक्षितो तोची मला. तोची माझा जीवनदाता, रक्षितो तोची मला. म्हणून गातो मी धन्यवाद धन्यवाद प्रेमळ पित्या तुला. धन्यवाद 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 देतो मी हृदयात माझ्या प्रभू येशूला. धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या प्रभू येशूला. क्रूसावर करुणी बलिदान दिले मला जीवन स्वर्गीचे. क्रूसावर करुणी बलिदान दिले मला जीवन स्वर्गीचे. म्हणून गातो मी धन्यवाद धन्यवाद प्रभू येशू तुला. धन्यवाद 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 धन्यवाद
धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या कैवारी आत्म्याला धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या कैवारी आत्म्याला जीवन माझे सामर्थ्याने भरतो परिपूर्ण सत्यात नेतो जीवन माझे सामर्थ्याने भरतो परिपूर्ण सत्यात नेतो म्हणून गातो मी धन्यवाद धन्यवाद कैवारी आत्म्या तुला धन्यवाद 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 पाहतो प्रभू येशू आपल्यासाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं तो आपल्यासाठी त्या क्रूसावर मरण पावला पण तो जिवंत देवाचा पुत्र होता तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक होता तो मरणावर विजय मिळवून तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत झाला स्तुती करतो तुझी महिमा करतो आणि 40 दिवस त्याने आपल्या शिष्यांना दर्शने दिली 40व्या दिवशी स्वर्गात जाताना त्याने आपल्या शिष्यांना अभिवचन दिलं मी कधीच तुम्हाला एकट्याने सोडणार नाही तर माझा सत्याचा कैवारी पवित्र आत्मा मी तुम्हास देईल तोच पवित्र आत्मा प्रभू येशू आपल्याला द्यायला तयार आहे उघडा आपली अंतकरणाने स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा येत आहे तो पवित्र आत्मा येत आहे तो पवित्र आत्मा येत आहे तो पवित्र आत्मा ये पवित्र आत्मा पावन आत्मा आजा दिल में मेरे मुक्ति मुझे दे दे पावन आत्मा आजा दिल में मेरे मुक्ति मुझे दे दे बरसा दे अपनी दया बरसा दे बरसा दे बरसा दे अपनी कृपा बरसा दे बरसा दे पावन आत्मा आजा दिल में मेरे शांति मुझे दे दे पावन आत्मा आजा दिल में मेरे शांति
शांति मुझे दे दे, बरसा दे अपना प्रेम, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपना दान, बरसा दे, बरसा दे पावन आत्मा, आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे, पावन आत्मा, आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे, पावन आत्मा, आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे, पावन आत्मा, आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे, मुक्ति मुझे दे दे, मुक्ति मुझे दे दे। स्तुती आराधना संपली आहे. मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 13 वचन 12 मी वाचतो. कान देऊन ऐका. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगामध्ये जगत असताना माणसाला सत्याचा शोध घ्यावा लागतो, ज्ञानाचा शोध घ्यावा लागतो. आणि या जगातली बहुसंख्य माणसं अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचपडत आहेत. येशूने सत्य प्रगट केलं, येशूने सत्य जगाला सांगितलं आणि तो स्वतः म्हणाला की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. येशूच्या मुखातून आलेले शब्द पूर्ण जगासाठी प्रकाश आहेत, पूर्ण जगासाठी सत्य आहेत. परंतु हे शब्द ऐकत असताना क्षणाक्षणाला आपल्या मनाला, बुद्धीला, विचारसरणीला धक्के बसतात. पुष्कळ वेळ हे शब्द आपण ऐकू शकत नाही.
मी जे वचन वाचलं आता ते गरीब लोकांनी जर ऐकलं तर त्यांना धक्का बसेल, पण माझी खात्री आहे की तुम्ही गरीब नाही आहात, म्हणून तुम्ही ऐकू शकता. हालेलुया, हालेलुया. पुष्कळ वर्षापूर्वी मी बायबल वाचत होतो. आमच्या घरी कौटुंबिक प्रार्थना व्हायची रात्रीच्या वेळेला, आणि मी लहान होतो तेव्हा, हायस्कूलला होतो, आणि मी बायबल वाचत होतो. माझे वडील, माझी आई आणि माझी भावंड होती, आणि मी असं म्हणालो, प्रभू येशू म्हणाला मी पृथ्वीवर शांतता स्थापण्यासाठी आलो आहे असं समजू नका, तर मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे. आतापासून सासू विरुद्ध सून आणि मुलाविरुद्ध आईवडील अशी कुटुंबात फूट पडेल. दोघाविरुद्ध तिघे, तिघाविरुद्ध दोघे अशी कुटुंबात फूट पडेल असं मी वाचत होतो. माझे वडील म्हणाले, ए थांब, काय वाचतोस तू? म्हटलं बायबल वाचतो. असं येशूने म्हटलं? म्हटलं हो म्हटलं आहे, जे म्हटलं आहे तेच मी वाचतो. माझे वडील जे कपाळाच्या आठ्यात, हो असं येशूने म्हटलं, मी पृथ्वीवर शांतता स्थापन करण्यास आलो आहे असं समजू नका, तर मी आग पेटवण्यास आलो आहे. वचन भारी आहे, वचन समजायला कठीण आहे. परमेश्वर जेव्हा बोलतो तेव्हा ते सत्य असतं, पण सत्य माणसाला झोंबतं, खटकतं, भावत नाही, पचत नाही, समजत नाही, रुचत नाही. कारण तुम्हाला माहीत आहे की पावसाळ्यामध्ये जे पहिला पाऊस पडतो, ते पहिल्या पावसाचं पाणी जर आपल्या डोळ्यात गेलं तर डोळ्याला ते झोंबतं. याचा अर्थ त्या पाण्यामध्ये फॉल्ट आहे का? नाही, फॉल्ट डोळ्यात आहे. हालेलुया. पाणी बिघडलेलं नाही, आपले डोळे बिघडलेले आहेत. पावसाचं पाणी बिघडलं का? नाही बिघडलं, ते चांगलं आहे, पण आपले डोळे बिघडलेले आहेत, आणि म्हणून ते पावसाचं पाणी आपल्याला झोंबतं. हालेलुया. जे शुद्ध आहे ते झोंबतं, जे अशुद्ध आहे ते चालतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याचं जे काही असेल ते देखील काढून घेतलं जाईल. आता तुम्हाला समजलं का? या जगामध्ये काही लोक श्रीमंत होतात, काही लोक गरीब होतात. ज्याच्याजवळ आहे त्याला देव अजून देतो, ज्याच्याजवळ नाही त्याच्यावर थोडंफार आहे ते पण काढून घेतो. हालेलुया. म्हणून लोक श्रीमंत होतात आणि म्हणून लोक गरीब होतात. सोपा नियम आहे हा देवाचा, एकदम सोपा नियम आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असं देव करतो हे खरं आहे. असं देव का करतो ते मी तुम्हाला समजावून देणार आहे, कारण मी देवाचा वकील आहे. हालेलुया. तुम्ही मला कमरेवर हात ठेवून प्रश्न विचारू शकता, देव असं का करतो? तुम्हाला उत्तर देण्यास मी बांधील आहे, कारण मी देवाचा माणूस आहे. हालेलुया, हालेलुया. दोन माणसं नोकऱ्या करतात एकाच ठिकाणी, दोघांना पगार 5-5 हजार रुपये. एक माणूस 5,000 रुपये अख्खे आणून बायकोच्या हातात देतो, आणि बायको तर रोज 20-25 रुपये देते, तो घेऊन जातो. दुसरा काय करतो? त्यातले 500 रुपये बायकोला देतो, 4,500 रुपये बरोबर. आणि मग काही काळाने एकाची नोकरी जाते. का नोकरी जाते? कदाचित कंपनी बंद पडत असेल, आज प्रॉडक्ट संपत नाही, काहीतरी कारण होतं, नोकरी निघून जाते. नोकरी अशी जात नाही, तिकडनं ऑर्डर आल्याशिवाय नोकरी जाऊ शकत नाही. हालेलुया. तुम्ही कारण काय सांगता? नोकरी का गेली? कंपनीचा माल संपत नाही. सापचूक, सापचूक.
त्याची नोकरी का गेली, अमुक तमुक काही नाही, वरून ऑर्डर आली तेव्हा नोकरी गेली. काय केलं जाईल, जे काही असेल ते देखील काढून घेतलं जाईल. नोकरी आहे ना ती पण काढून घेणार, ती सुद्धा काढून घेणार, कारण ती नोकरी देवाने दिली, त्याचा उपयोग चांगला केला नाही. नीट कान देऊ नये का, या जगामध्ये आपण परीक्षा हॉलमध्ये बसलेलो आहोत. एक्झामिनेशन हॉल. मुलगा जातो, शेवटचं वाचतो, वर्गात बसतो, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, पेन, सुपरवायझर, 3 तास. हालेलुया, हालेलुया. 3 तास एका जागेवर बसायचं. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, पेन. 3 तासात तुम्ही जे काही लिहिणार त्याच्यावरती तुमचा निकाल अवलंबून आहे. आपण सगळे या जगात नाही आहोत, आपण एक्झामिनेशन हॉलमध्ये आहोत. हालेलुया. आपण काय बोलतो आणि काय करतो सगळं तो वरचा कॅमेरा पिकअप करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कोणती लोक देवाच्या दृष्टीने मोठी होतात, जी लोक देवाने दिलेलं काम नीट करतात. हालेलुया. तुमच्याजवळ जे आहे ते जर तुम्ही प्रामाणिकपणे, काही लफडं न करता, भानगड न करता, अगदी मेहनतपूर्वक लक्ष लावून केलं तर तुम्हाला काही करायची गरज नाही. देव तुम्हाला आपोआप देणार, आपोआप देणार, आपोआप देणार. पण जे काही तुमच्याकडे आहे त्याचा जर तुम्ही गैरवापर करत असाल, गैरवापर, मराठीतला चांगला शब्द आहे गैरवापर, ह्याचा अर्थ तुम्हाला कळतो, तर मग देव म्हणतो तुला जे दिलेलं आहे तेही मी काढून घेणार. म्हणून पुष्कळ लोकांच्या नोकऱ्या जातात. बरोबर, पुष्कळ लोकांच्या नोकऱ्या जातात, पुष्कळ लोकांची घरं जातात आणि पुष्कळ लोकांची शरीरं जातात. आपल्याकडे जास्त लोक शरीरं गेलेली आहेत. एखादा माणूस माझ्याकडे आला, प्रार्थनेसाठी येतो, मी त्याच्याकडे बघितलं ना की मला एक गोष्ट कळते, कारण मी पुष्कळ वर्षापूर्वी व्यायामशाळेत जात होतो. तर मी म्हणालो, तुम्ही कधीतरी जाडे होतात का हो? हो. आता मी काहीच नाही ब्रदर. मग कसे होतात? असं मला कसं कळतं, मी पुष्कळ वर्षापूर्वी व्यायामशाळेत जायचो, त्याच्या बॉडीच्या कट्सवरनं मला कळतं की हा माणूस पूर्वी मजबूत असणार. मग आता काय झालं, उतरली तब्येत सगळी, शरीर संपलं, गेलं, कमी झालं. वजन किती किलो होतं तेव्हा होतं 80 किलो, आता किती आहे 45 किलो आहे. बरोबर. पूर्वी कसा होता, पूर्वी आता काय झालं, शरीर गेलं. कोणाची नोकरी जाते, कोणाचं घर जातं, कोणाचं शरीर जातं. जे काही आहे ते देखील काढून घेतलं जाईल. मग शरीर होतं तेव्हा कसं होता, हा काय हो, काय बोलायचं, गाडीमध्ये उभा असेल तर नीट सरळ उभा राहा. हा, माझा मित्र मला भेटला एक, तो मला म्हणायचा की गाडीमध्ये कोणाचं अंग माझ्या अंगाला लागलं बस मी थोबाडीत मारणार. असं हो, पण लोक काय बोलत नाहीत. कोण बोलणार मला? बरोबर आहे, लोकांना भांडण करायचं नाही. तुझ्याबरोबर वेड्याचा कोण लागेल, वेड्याबरोबर कोण लागेल? ह्याने थोबाडीत मारली, आपण मारली तर तो अजून मारणार, भांडण होणार, डोक्याला कटकट आहे. ते लोक बघतात ठीक आहे, एक सहन केली तर बरी, त्या वेड्याबरोबर कशाला लागायचं? कोणाचं अंग अंगाला लागलं तर मी जोरात थोबाडीत मारणार. असं मग आता माझ्याकडे कशाला आलाय? नाही रे, माझी सगळी बॉडी दुखते म्हणे. सत्य घटना सांगतो मी, काल्पनिक गोष्ट सांगत नाही. तुमच्याकडे चांगलं शरीर आहे ते तुम्ही कसं वापरता? चांगलं वापरत असाल तर देव तुम्हाला अजून ताकद देणार. हालेलुया,
हालेलुया. आणि चांगलं वापरत नसाल तर ते काढून घेणार. आता तुम्ही मला विचारू नका ब्रदर, देव शरीर काढून घेतो म्हणजे नक्की काय करतो? नक्की काय करतो? नक्की काय करतो? हात आहेत पण वर जात नाहीत. अशा केसेस पाहिल्यात? तुम्ही पाहिल्यात? मी पुष्कळ लोकांना पाहतो, काय हो हात वर करा, नाही वर जात नाही. अरे वर जात नाही? अरे करा की वर, नाही हो जात. अरे करा की वर, नाही हो जात. शरीर काढून घेतलं. काल एका बंधूवर मी इकडे प्रार्थना केली, त्याचे वय 51 वर्षे आणि दिसत नाही आहे, काहीही दिसत नाही आहे. मी इकडे प्रार्थना केल्यावर 5% दिसायला लागलं. आणि मग तो बंधू कसा बघतो? डोळे आहेत आणि दिसत नाही असा बंधू कसा बघतो? अरे काय झालं काय? डोळे आहेत दिसत नाही, डोळे आहेत दिसत नाही, शरीर काढून घेतलं. हात आहेत वर जात नाहीत, शरीर काढून घेतलं. त्याच्याजवळ जे काही असेल ते देखील काढून घेतलं जाईल. हालेलुया, हालेलुया. तुमच्याकडे मजबूत शरीर आहे, सुदृढ शरीर आहे, धडधकाट शरीर आहे, निरोगी शरीर आहे. सांभाळा, त्याचा वापर कसा करता. हालेलुया, हालेलुया. शरीराचा गर्व झालाय का तुम्हाला? सांभाळा. एखादी गोरीपान बाई येते, ती बाजूला बघते, माझ्यासारखी गोरी कोण नाही. मग तिला वाटतं काय करून काय नाही. ती साडी एकदा अशी करते, साडी एकदा अशी करते. बरोबर? सांभाळा. तुम्ही गोरे आहात, बाजूला काळी बाई बसलेली आहे, तिला हिनवू नका, ही काळी, असं नका करू. म्हणजे गोरेपणा जाईल. म्हणून गोरेपणा काढून घ्यायची पण गरज नाही. एक काळा डाग आला की संपलं सगळं. हा हा, हालेलुया, हालेलुया. तुमच्याकडे चांगलं शरीर आहे, त्याचा वापर कसा करता ते महत्त्वाचं आहे. ही सत्य घटना आहे. माझा एक मित्र आहे, त्या मित्राच्या अंगामध्ये भयंकर ताकद आहे. भयंकर म्हणजे तुम्हाला काय सांगू, तो म्हणतो मी 500 नमस्कार काढू शकतो एका वेळेला. असं दगडासारखं त्याचं शरीर आहे. आणि मी चकित झालो, त्याची ताकद बघून मी चकित झालो. मी एक दिवस प्रार्थना करताना देवाला विचारलं, या माणसाला तू एवढी ताकद कशी दिली? देवाने मला काय सांगितलं माहिती आहे? त्याला जाऊन विचार, त्याने आजपर्यंत हा हात कुणावरही उगारलेला नाही आहे. कोणावर हात उगारला नाही आहे. अशी ताकद म्हणजे भयानक ताकद हो. दगड नुसतं शरीर, पण त्याने कुणावरही हात उगारलेला नाही आहे, म्हणून त्याची ताकद तशीच आहे. हालेलुया, हालेलुया. ज्या कुणाजवळ आहे त्याला दिलं जाईल व त्याला भरपूर होईल. परंतु ज्या कुणाजवळ नाही त्याच्याकडे जे काही असेल ते देखील काढून घेतलं जाईल. तुम्हाला ताकदीचा गर्व आहे, ताकद संपली म्हणून समजा, काढून घेतली जाईल. शरीराचा गर्व आहे, शरीर काढून घेतलं जाईल. शरीराचा वापर वाईट कामासाठी करता, शरीर काढून घेतलं जाईल. तुम्हाला देवाने जे दिलेलं आहे ते तुम्ही कसे वापरता ते महत्त्वाचं आहे. शिक्षण कसं वापरता, डिग्री कशी वापरता, डिग्रीचा गर्व होतो का? आणि मग देव काढून घेणार म्हणजे काय करणार? तुम्हाला माहिती आहे, अशी शिकलेली माणसं कधी कधी कुठे जातात तिकडे त्यांचा पचका होतो. पचका होतो म्हणजे मॅट्रिक माणूस त्यांना शिकवतो. मग त्यांना वाटतं माझे BA डिग्रीचा काय उपयोग आहे. देव काय करतो? ज्ञान काढून घेतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तिसरी गोष्ट माणसाकडे असते ती म्हणजे धन, पैसा. पैशाचा वापर तुम्ही कसा करता? तुम्हाला 3,000 रुपये पगार आहे, तुम्ही कसा वापरता? अगदी 1,500 पगार असेल, कसा वापरता? जो माणूस 1,500 रुपये पगार बरोबर वापरतो त्याचा पगार वाढल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आणि पगारच कशाला? देवाकडे 1000 मार्ग आहेत तुम्हाला मदत करण्याची. हालेलुया. देव कुठूनही देऊ शकतो. हालेलुया. तुमच्याजवळ जो पैसा आहे तो तुम्ही कसा वापरता हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे ना, एकदम शॉर्टकट आहे, एकदम शॉर्टकट.
जे काही आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे, अतिशय प्रामाणिकपणे वापरा. देव त्याच्यात भर टाकल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि हा नियम सगळ्यांना लागू आहे. जे देवाला ओळखतात त्यांना आणि जे देवाला ओळखत नाहीत त्यांना देखील. सगळ्यांसाठी हा नियम आहे. देवाचं हृदय एवढंच नाही आहे. देवाचं हृदय प्रचंड महान आहे. ते सगळ्यांसाठी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 1997 साली मी प्रार्थना करताना देवाने मला सांगितलं, नोकरी सोड आणि माझी सेवा कर. हालेलुया. आणि मी नोकरी सोडली आणि त्या काळी काहीच नव्हतं माझ्याकडे. असतील 5-7 हजार रुपये म्हणा किंवा काय असे थोडेसे पैसे असतील, थोडेसे. हालेलुया. आणि येशूने मला सांगितलं नोकरी सोड आणि माझी सेवा कर. आणि येशूने सांगितलं असं कर, केंद्र सुरू कर, रविवारी प्रार्थना सुरू कर, अमुक कर, तमुक कर. तो जसं सांगत गेला तसं मी करत गेलो. माझ्यावर देवाने कारभार सोपवला. आणि मग तो आकाशातनं बघतोय मी कारभार कसा करतो, मी काय करतो नक्की. तो कारभार बघतोय. त्याला जो वाटतं की हा कारभार प्रामाणिकपणे करतोय, चांगल्या प्रकारे करतोय, तेव्हा तो देत गेला, देत गेला, देत गेला, देत गेला. ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल व त्याला भरपूर होईल, हे तुम्हाला शिकवण्याचा अधिकार मला नक्की आहे, कारण माझ्या जीवनाची ती साक्ष आहे. हालेलुया. माझ्याकडे 2 पदव्या होत्या, M.Com आणि CA. आणि मी असं म्हणत नाही की मला अजिबात गर्व झाला नाही, थोडाफार गर्व मला होता. परंतु ह्या प्रभूकडे आल्यानंतर मी तो गर्व काढून टाकला. मी असं म्हणेन की 99% काढून टाकला, 1% कुठेतरी राहिला असेल. मग देवाने बघितलं ह्याला पदवीचा गर्व होत नाही, तेव्हा 6 महिन्यापूर्वी मला एक पदवी फुकटची मिळाली, डॉक्टरेट. हालेलुया. मला फुकटची पदवी मिळाली, डॉक्टरेट. आणि मला पदवी मिळाल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या, त्यांना रुचलं नाही, पचलं नाही. एक तर हा CA होताच, त्याच्या डॉक्टर झाला. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे काही तुमच्याकडे आहे ते जर तुम्ही नीट वापरत असाल, प्रामाणिकपणे वापरत असाल, तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. त्याच्यात भर टाकायचं काम त्याचं आहे. तो भर टाकणार, तो ते भरपूर करणार. ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल असं म्हटलेलं आहे. त्याने मेहनत करायची गरज नाही, त्याला दिलं जाणार, त्याला दिलं जाणार. आणि मग त्याला भरपूर होणार. मी जेव्हा येशूकडे आलो तेव्हा माझ्याकडे एकच दान होतं. दान कोणतं? प्रवचन द्यायचं. मला पुष्कळ दुःख व्हायचं की माझ्याकडे आजारमुक्तीचं दान नव्हतं, हिलिंगचं दान नव्हतं. मी डोक्यावर हात ठेवल्यावर कोणीच पडत नव्हता. मी 5-5 मिनटं हात ठेवायचो, मी बघायचो, हलत बी नाही, हलत बी नाही. तो असा करतो, काय काय घडत नाही. मला एवढं दुःख व्हायचं. आणि माझ्या बाजूला दुसरा एक बंधू प्रार्थना करतो, हात लावल्यावर खाली पडणार, हात लावल्यावर खाली पडणार. माझ्याकडे एक दान होतं, प्रवचन द्यायचं. मी 2-2 तास, 3-3 तास प्रवचन द्यायचो, लोक ऐकायची. मग मी येशूला म्हणालो, मला हे सामर्थ्य कधी देणार? येशू म्हणाला, थांब. म्हणा, कधी देणार? थांब. कधी देणार? थांब. तुला जे प्रवचनाचं दान दिलेलं आहे ते वापरत जा. आणि ती वापरतोच की. आज इकडे, उद्या तिकडे, परवा तिकडे, परवा तिकडे. अशी काय माझ्याकडे हिरो होंडासारखी गाडी पण नव्हती. माझ्याकडे मोडकी M80 होती. M80 म्हणजे नाही स्कूटर, नाही मोटरसायकल. अशी एक मोडकी M80 गाडी घेऊन मी जायचो. आज नंदा खाल्ला, परवा उद्या पापडीला, परवा निर्मळला, मग इकडे मोडकी M80 घेऊन जाणार, प्रवचन देऊन बाहेर येणार. एक माणसाच्या डोक्यावर हात ठेवायचा नाही, पडत नाही, हलत नाही, लोक पण येत नाहीत माझ्याकडे. पडला नाही बरा झाला तरी चालेल, पण तो पडला ना, बघायला बरं वाटतं ना. आणि माझ्याकडनं कोणी पडत नव्हतं, कोणी येत नव्हतं. देव म्हणाला,
तुला आम्ही प्रवचन द्यायचं दान दिलंय ना, ते वापरत जा. म्हणजे वापरतोय, चाललंय माझं, रोजचं चाललंय. किती वर्षे? 19 वर्षे. किती? 19 वर्षे. हालेलुया. 19 वर्षे फक्त प्रवचनाचं दान वापरलं. आकाशातनं त्याने पाहिलं, याला एक दान दिलेलं आहे, चांगलं वापरतोय. प्रवचन दिल्यानंतर कोणासमोर हात पसरले नाहीत, मला काय देता का म्हणून, कधीच नाही. माझी नोकरी चालू आहे, माझा पगार चालू आहे, मला पैशाची गरज नाही, कोणाकडे हात पसरले नाहीत. पण प्रवचनाचं दान मी अतिशय प्रामाणिकपणे वापरलं. रात्री 12ला पण जाऊन प्रवचन दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. एक दिवस काही बंधू मला भेटायला आले, ब्रदर पापडीला आम्ही पूर्ण रात्र प्रार्थना ठेवलेली आहे. म्हटलं ठीक आहे, मग तुम्ही प्रवचन द्यायला याल? म्हटलं येईन. किती वाजता? रात्री 3:30ला. 3:30ला? हो, तयार, रेडी. आणि मग मी माझं ते मिनी प्लेन म्हणजे छोटं विमान घेऊन रात्री गेलो. रात्रीची MT गाडी, मिनी प्लेन समजा तुम्ही. 3:30ला प्रवचन द्यायला आकाशातनं देवाने पाहिलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग 19 वर्षानंतर माझा देव प्रसन्न झाला. हालेलुया. आणि मग हे सामर्थ्य मिळालं. आणि तुम्ही बघतात आता हे सामर्थ्य दिल्यानंतर मी पुन्हा ॲप्लिकेशन केला. हालेलुया. मला संदेश द्यायचं दान पाहिजे. हालेलुया. आणि प्रभूने ते दान दिलं. आता मी किती नावं घेतो? 2, 3, 4 नावं घेतो प्रार्थनेच्या वेळेला, बरोबर. काही नावं इकडे नाही कन्फर्म झाली, मला काही वाटत नाही. पण मी आता हैदराबादला जाऊन आलो गेल्या महिन्यामध्ये. देवाला सांगितलं, बघ, वसईला नावं कन्फर्म नाही झाली तर चालेल, पण इकडे कन्फर्म व्हायलाच पाहिजेत. हालेलुया. आणि मी प्रवचनामध्ये 2-3 नावं घेतली, तिन्ही साक्षी आल्या. 3 नावाची साक्षी आल्या. 3 नावं मी घेतो, तेवढ्यात जर मी कॉलर कडक करायला लागलो तर आऊट, बरोबर. कधी कधी देव माझी परीक्षा घेतो. कशी परीक्षा घेतो? असं काहीतरी नाव सांगतो, मी म्हणतोय मी नाव घेणार नाही. का? ह्या नावाचं इकडे कोण नसेल हो. एकदा नाव सांगितलं मला, पाटील. म्हटलं पाटील, आज शुक्रवार आहे, आज इकडे पाटील नसणार. शुक्रवार सगळे भैया लोक येतात, बरोबर. आणि पाटील कसा असणार? देव म्हणाला पाटील. देवाला म्हटलं काय करतोस तू? म्हटलं शुक्रवार आहे, भैया लोकांमध्ये पाटील कुठे असतात? तेव्हा देव मला म्हणाला, तू मला शिकवू नकोस, पाटील नाव घे. आणि मी पाटील नाव घेतलं. आणि मोठा चमत्कार, त्या ठिकाणी पाटील नावाचा बंधू आला होता. आणि त्या पाटील नावाच्या बंधूला चालता येत नव्हतं, त्याला धरून आणलं होतं. त्याने काठी सोडली आणि तो चालायला लागला. आणि मग मला कळलं त्याचं पहिलं नाव काय होतं, पुंडलिक. आणि मग मला देवाने सांगितलं, तुला मी पुंडलिक नाव सांगितलं असतं, पण पुंडलिक नाव तू घेणार नाहीस हे मला माहीत आहे. पाटील म्हटल्यावर मी थोडीफार आशा बाळगतो, पण पुंडलिक असं कोण असला पाहिजे इकडे. हालेलुया, हालेलुया. आणि तो माणूस चालायला लागला, असा चालायला लागला. लोक नाचतात, टाळ्या वाजवत आहेत, पण मी कशाला खुश आहे माहिती आहे ना, नाव खरं झालं म्हणून. तो चालतोय त्याचं मला काय नाही आहे, पण नाव बरोबर निघालं म्हणून मी. हालेलुया, हालेलुया. तुमच्याजवळ जे काही आहे ते तुम्ही कसं वापरता, स्वर्गातला कॅमेरा पाहतोय. हालेलुया. आणि मी तुम्हाला 2-3 गोष्टीतली उदाहरणं दिली. एक दिलं मी शरीराचं ताकद कशी वापरता, 2 शिक्षण पदवी कशी वापरता, 3 पैसा कसा वापरता, 4 तुमच्याकडलं दान तुम्ही कसं वापरता. एखाद्याकडे दान असतं, तो प्लंबर असतो म्हणा, इलेक्ट्रिशियन असतो म्हणा, कार्पेंटर असतो म्हणा, इंजिनियर असतो, कसं वापरता. काही लोकांना असं काही दान असलं की त्यांना गर्व चढतो, ते दुसऱ्यांना निव्वळ निरक्षर समजतात. एखाद्या प्लंबरच्या बाजूला तुम्ही उभे राहायला सांगितलं, बाबा रे हे काय लावलं, हे तुला काय काय बाजूला. तुम्ही इलेक्ट्रिशियन आहात, तुम्हाला असं वाटतं की सगळं ज्ञान तुमच्याकडे आहे,
गर्व करू नका. तुमच्याकडे जे दान आहे त्याचा गर्व करू नका. जर गर्व केला नाही आणि ते दान जर नीट वापरलं तर देव तुम्हाला पुष्कळ दान देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण जे ज्ञान देवाने मला दिलेलं आहे ते जेव्हा मी चांगल्या प्रकारे वापरतो तेव्हा देव मला पुढचं ज्ञान देतो. हालेलुया. ते मी चांगल्या प्रकारे वापरलं पाहिजे, देवाला पसंत होईल असं वापरलं पाहिजे. गर्वाने नाही, स्वार्थाने नाही. जी दानं आपल्याकडे आहेत ते आपण गर्वाने वापरू नयेत, स्वार्थाने वापरू नयेत. स्वार्थरहितपणे, निस्वार्थीपणे वापरायला पाहिजेत. नम्रपणे वापरायला पाहिजेत, प्रामाणिकपणे वापरायला पाहिजेत. तुम्ही एका ठिकाणी पिऊन म्हणून काम करत असाल हरकत नाही. जे काम तुम्ही करता ते अतिशय प्रामाणिकपणे करा. वेळेवर कामाला जा, लवकर येऊ नका, दांड्या मारू नका, पळून जाऊ नका कुठे. तुमच्याकडे 100 रुपये दिले कुणाला द्यायला तर 100 रुपये द्या, त्याचा 1 रुपया खाऊ नका. देव 100% तुम्हाला उचलल्याशिवाय राहणार. देव 100% तुम्हाला उचलल्याशिवाय राहणार नाही. पुष्कळ वर्षापूर्वी मी कॉलेजला नोकरी करत असताना ही घटना घडली. मी जुन्या 2 मशीन्स घेतल्या, एक टाईपरायटर आणि एक सायक्लोस्टाईल मशीन. दोन्ही मशीनची किंमत होती 4,300 रुपये. दोन्ही जुन्याच घेतल्या आणि त्याच्यावरती मी मुलांना नोट्स काढून द्यायचो, कॉलेजच्या मुलांना. त्या 4,300 रुपयाच्या भांडवलावर जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये मी कमावले. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने जे आपल्याला दिलेलं आहे, मग ते शरीर असो, शिक्षण असो, पैसा असो, एखादं दान असो, त्याचा वापर जर आपण प्रामाणिकपणे, अगदी देवाशी प्रामाणिक राहून, नम्रपणे, गर्व न करता आणि निस्वार्थीपणे केला तर आपल्याला काही करायची गरज नाही आहे. पुढचं सगळं तो आपोआप देणार, तो आपोआप देणार, तो आपोआप देणार. काही करायची गरज नाही. त्याचं वचनच आहे की ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल व त्याला भरपूर होईल. पण तुम्ही इकडे तिकडे बघू नका. तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. जे काही तुमच्याकडे आहे ते नीट वापरा, प्रामाणिकपणे वापरा, निस्वार्थीपणे वापरा. हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वर स्वतः तुम्हाला उंचावणार, परमेश्वर स्वतः तुम्हाला श्रीमंत करणार. आणि मला पैशाची ओढ नाही आहे, मी देवाकडे ज्ञान आणि सामर्थ्य मागतोय. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जर मला देवाकडनं पाहिजे, ज्ञान पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, तर मी आज काय केलं पाहिजे? माझ्याकडे जेवढं दिलं आहे देवाने ते नीट वापरलं पाहिजे, प्रामाणिकपणे वापरलं पाहिजे, निस्वार्थीपणे वापरलं पाहिजे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठे प्रगती करायची आहे? मी म्हणतो सगळ्या बाबतीत प्रगती करा, सगळ्या बाबतीत. ज्ञानामध्ये प्रगती झाली पाहिजे, श्रीमंतीमध्ये प्रगती झाली पाहिजे, शरीरामध्ये प्रगती झाली पाहिजे, सगळ्यात प्रगती झाली पाहिजे. तुमच्याकडे स्वतःचं घर नाही आहे, घर यायला पाहिजे, घर असायला पाहिजे. स्वतःची गाडी नाही आहे, गाडी असायला पाहिजे. जे काही तुम्हाला पाहिजे ते देवाकडनं मिळणार. कारण देवाचं वचन कसं आहे? देवाचं वचन आहे ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल. दिलं जाईल याचा अर्थ देणारा वर बसलेला आहे. हालेलुया. त्याला दिलं जाईल, दिलं जाईल आणि त्याला भरपूर होईल. हे देवाचं वचन आहे, हा देवाचा नियम आहे, हा देवाचा कायदा आहे, ही देवाची आज्ञा आहे, हे देवाचे शब्द आहेत. कान देऊ नये का? मी पहिल्यांदा सांगितले तेव्हा तुम्हाला ऐकायला कठीण गेलं असेल, पण आता मी देवाची वकिली चांगली केलेली आहे. हां, आता तुम्हाला ऐकायला कठीण जाणार नाही. ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल व त्याला भरपूर होईल. आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते देखील काढून घेतलं जाईल. हालेलुया, हालेलुया. तुम्ही पहिल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, दुसऱ्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ नका. पहिल्या ग्रुपमध्ये लोक कोणते आहेत की ज्यांच्यावर आहे आणि त्याचा चांगला वापर करतात, त्यांचं वाढतंय वाढतंय वाढतंय. हालेलुया. आणि दुसऱ्या ग्रुपचे लोक कसे आहेत?
त्याचा गैरवापर करतायत. नोकरी लागली, छान. अरे पण नोकरी लागून फायदा काय? 4 दिवस घरी आहेस तो, कामाला जात नाही. टाईम किती? 10:30. पोचला किती? 12ला. नोकरी कशी टिकणार? सांगा मला, नोकरी कशी टिकणार? हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे तुम्हाला देवाने दिलेले आहे ते नीट वापरत नाही आहात. तुम्ही कामावरती वेळेवर जाता का? जे काही देवाने तुम्हाला दिलेलं आहे ते जर तुम्ही प्रामाणिकपणे केलं, निस्वार्थीपणे केलं, व्यवस्थितपणे केलं, तर तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही आहे. त्याच्यात भर टाकणार देव, वाढवणार देव. आपल्याला पहिल्या गटामध्ये जॉईन व्हायचं आहे, दुसऱ्या गटामध्ये नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझं नाव व्यंकट कांबळे आहे. ही माझी पत्नी आहे, तिचं नाव संताबाई व्यंकट कांबळे आहे. आम्ही दैसरवरनं आलेलं आहेत. माझी साक्ष आहे, मी जेव्हा येशूकडे यायच्या अगोदर माझं जीवन पूर्ण पापानं भरलेलं होतं. मला 10 वर्षापासून तंबाखू, गोवा, गुटख्याचं व्यसन होतं. मी दारूच्या व्यसनामध्ये पूर्णपणे डुबून गेलेलो होतो, भरून गेलेलो होतो. दारूचं व्यसन, तंबाखूचं व्यसन, गुटख्याचं व्यसन, भरपूर मला भरपूर व्यसनं लागलेली होती येशूच्या अगोदर यायच्या अगोदर. मग मी येशूकडे आलो. येशूला मी कामावर असताना माझ्याकडे एक माणूस होता कामाला. त्याला विचारलं, तू कुठे गेला होतास? तर तो बोलला की मी अशी प्रार्थना होती येशूची, त्या ठिकाणी मी गेलेलो होतो. तर मग मला पण सांगा, त्याने सांगितलं आपला अनुभव सर्व. मग मी पण त्यांना बोललो की मग मला पण सांगा, मला पण ॲड्रेस द्या आणि मी पण जाईन. माझ्या मागे पण भरपूर असं त्रास आहे, दारूचं व्यसन आहे, तंबाखू, गोवा, गुटखा, हे मला ह्याच्यातून मला मुक्त व्हायचं आहे. तर हे तिथं होऊ शकतं का? मग मी त्यांना विचारलं. तर त्यांनी बोलले की हो, ते तुमचं नक्कीच तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील. ते खरोखरच मी देवाकडे ज्या दिवशी आलो, मी 2006ला इकडे केंद्रामध्ये आलो. त्यावेळेस मी बघतच राहिलो की काय होतं आहे काय नाही. लोक पडत होती केंद्रामध्ये, प्रार्थना चालू होती आणि चालू असताना लोक पडत, मी बघत राहिलो. मला पण आश्चर्यच वाटलं, असं होतं आहे कसं काय. तर मी आज एवढं वर्ष झालो तरी मी असं कुठं पाहिलंच नाही आतापर्यंत. पण हे आता मी पहिली वेळ पाहतो आहे. तर मग मी दुसऱ्या वेळेस मी प्रार्थनेला गेलो, रविवारच्या प्रार्थनेला आलो मी. आणि त्या दिवशी मी पण हात जोडून उभा राहिलो प्रार्थनेत. आणि त्यावेळेस मी पण कधी पडलो मला पण माहीत नाही, पडलं नाही बिलकुल. आणि मी एवढं जोरात पडलो की असं लोक म्हणायला लागले, डोक्याला भार लागला का, डोकं फुटलं का? मी म्हणलं अजिबात काहीच नाही, मी पडलो हेच मला माहीत नाही. म्हणलं कसं पडलो ते. तर त्या दिवशी मग मी अचानक, मला त्या दिवशी असं जाणवलं काहीतरी माझ्या शरीरातून निघून जाते. आणि खरोखर त्या टायमाला मी तेव्हापासून आजपर्यंत मला कुठलं दारूचं व्यसन नाही आहे. तंबाखूच्या व्यसनातून मुक्त झालो आहे, दारूच्या व्यसनातून मुक्त झालो, गुटख्याच्या व्यसनातून मुक्त झालो. आज 2006पासून मी आजपर्यंत कुठलंही व्यसन मी आज करत नाही. देवाने मला या दारूच्या व्यसनातून, तंबाखूच्या व्यसनातून मुक्त केले, म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानतो. मी जेव्हा येशूकडे आलो त्यावेळेस पण थोडे दिवस माझे व्यसनं 1-2 चालू होते. अचानक त्या टायमाला एक शिबिर होतं उसगावला. ब्रदर त्या उसगावच्या प्रार्थनेला मीटिंगला घेऊन गेलो होतो आम्ही. ते अटेंड केलं मी. त्या दिवशी जात असताना बसस्टॉपवरती माझ्या खिशामध्ये तंबाखूची पुडी आणि चुन्याची ट्यूब होती. त्या बसमध्ये चढत असताना मला कोणीतरी असं धक्का मारते पाठीमागं, असं मला जाणवत होतं भरपूर. आणि मला ती तंबाखूची पोळीसाठी तर देव असं नाही करत ना, मला कोणी माणूस तर धक्का मारत नाही मला. आणि मी मागं कसं काय सरकतो आहे. तर त्या टायमाला प्रभू येशूचा मला स्पर्श होत होता. आणि त्या टायमाला माझ्या खिशात तंबाखूची पोळी आणि चुन्याची ट्यूब खिशात होती. ती टाकून खाली तसंच त्या पायी मी खाली बसच्या चढतो त्या पायरीच्या खाली तिथंच टाकून दिला. त्यानंतर मला देवाने वरी आत घेतलं बसमध्ये. तेव्हापासून आजपर्यंत मला प्रभूनं त्या व्यसनातून मुक्त केलेलं आहे, म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानतो.
तसंच माझी दुसरी साक्ष आहे, 2 महिन्यापासून मला पोटदुखीचा त्रास होता. असं एका बाजूला झोपायला गेलं तर झोपता येत नव्हतं. मी असं सरळ झोपून राहायचो. 2 महिने असा मला त्रास होता, पोटाचं दुखायचं, पूर्ण ह्या छातीच्या दोन्ही बाजूला दुखायचं, जणू काय असं काहीतरी झोंबते असं व्हायचं हमेशा. रात्रपर्यंत असं झोपल्यानंतर तेवढंच थोडं काय वाटायचं नाही, झोप लागेपर्यंत मला हा त्रास चालूच होता 2 महिन्यापासून. तर प्रभू येशूकडे मी प्रार्थना केली. सिस्टरांची जी प्रार्थना असते ते प्रार्थना मी नेहमी ऐकत राहिलो. त्या प्रार्थनेद्वारे मला प्रभू येशूने स्पर्श केला. त्या प्रार्थनेद्वारे मला प्रभूने स्पर्श करून बरे केला. म्हणून 2 महिने झाले आता मला कुठलाही त्रास झालेला नाही, म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानतो. मला 3 मुलं आहेत. पहिली मुलगी संध्या, दुसरा मुलाचं नाव प्रशांत, आणि तिसऱ्या मुलीनं जेव्हा ती गर्भवती होती त्या टायमाला 2 महिने तिला अशुद्ध शक्तीचा खूप भयंकर त्रास झाला. आणि आमचा भरपूर विश्वास ठेवला आम्ही प्रभू येशूकडे. मी प्रार्थना करत राहिलो. ती गावी होती डिलिव्हरीसाठी, तर तिला खूप म्हणजे असं त्रास व्हायला लागला की ती कुणाला तिच्या आईवडिलाला येऊ द्यायची नाही जवळ, आणि तिचे आईवडील येत असताना त्यांना पण येऊ द्यायचे नाही. फक्त माझ्याशिवाय ती कुणालाच जवळ उभा राहू देत नव्हती. तर प्रभू येशूने आम्हाला त्या त्रासातून, पत्नीला 2 महिन्याच्या त्रासातून पूर्णपणे त्यावेळेस मुक्त केलं, आणि बरोबर एक सुंदर मुलगी देऊन, सगळ्यात हुशार मुलगी देऊन प्रभू येशूने मला आशीर्वादित केलं. म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानतो. माझे नाव अजय महतो आहे. मी कोल्ली चिंचोटी भजनगरमध्ये राहतो. 2000 मी माझे गवाय बोलत आहे. 2017ला मी झाडावरून पडलेलो, जांभळीच्या झाडावरून. तेव्हा मी झाडावरून पडलो तर डायरेक्ट बेशुद्ध झालो, कोमामध्ये गेलो 21 दिवस शताब्दी हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर मला होश झाला. त्याच्यानंतर मी 16 दिवस एडा झालो, कोणाला ओळखत नव्हतो. सर्व म्हणते माझे हाते पाय सर्व बांधून ठेवलेले. डॉक्टर नंतर माझी बायको आणि माझी आई ते प्रार्थनेत येत होते आधीपासून. ते तेल बिल लावून हळूहळू मी बरा हो झालो. नंतर प्रभू येशूने मला चांगला केला. 16 दिवसानंतर मी घरी आलो. खूप काही मला त्रास नव्हता. घरी आल्याच्या नंतर 1-1.5 महिना मला चालायला बिलायला कमरेत सांधे बिंदे त्रास होते, पण हळूहळू सर्व बरं झाले. परमेश्वराच्या कृपाने मला खूप चांगलं झालं. मला आता काही त्रास नाही. मला प्रभू येशूने चांगला केला आहे. मी खूप खूप आभार, धन्यवाद मानतो. माझं नाव संतोष बबन बुरकुड. मी वाड्यावरून आलो आहे. माझी अशी साक्ष आहे, गेल्या 1 वर्षापासून मला मूळव्याधीचा त्रास होता. मी खूप त्रास व्हायचा, मला उठता बसता झोपता बाईक चालवताना खूप त्रास व्हायचा. अशा परिस्थितीत मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर डॉक्टर म्हणले, तुम्हाला मूळव्याधीचा त्रास आहे, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. आम्ही ऑपरेशन काही केलं नाही. घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही इकडे प्रार्थनेला येत राहिलो. घरी प्रार्थना करत राहिलो. प्रार्थना विनंती पेटीमध्ये प्रार्थना टाकत राहिलो. प्रभू येशूचा मला स्पर्श झाला आणि हळूहळू पूर्णपणे त्रास, माझा मूलव्याधीचा 1 वर्षाचा त्रास पूर्णपणे बरा झालेला आहे. म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानतो आहे. तसेच माझ्या पत्नीची साक्ष आहे. माझं नाव संजना संतोष बुरकुट आहे. मी वाडा इथून आले आहे. 14 मार्च 2021ला आम्ही गाडीवरून प्रवास करत असताना अचानक गाडीवरनं मी खाली पडली. माझ्या डोक्याला खूप मार लागला आणि बेशुद्ध पडली. अशावेळी माझ्या पतीने मला दवाखान्यामध्ये नेलं. तेथे डॉक्टरांनी सांगितले की डोक्याला खूप मार लागलेला आहे, म्हणून डोक्याचं CT स्कॅन करावं लागेल. त्या डॉक्टरांनी मला पालघर इथे दवाखान्यामध्ये पाठवलं. अर्ध्या रस्त्यात मला अशुद्ध आली. मी माझ्या पतींना बोलायची की मी बरी आहे, मला घरी घेऊन चला, परंतु त्यांनी मला घरी नेलं नाही, तर डॉक्टरांकडे नेलं. आणि CT स्कॅनची मशीन मी कधी बघितलेलीच नव्हती. मी ती मशीन बघून खूप घाबरली. खूप मला भीती वाटायला लागली. त्या मशीनमध्ये मला झोपवलं आणि मशीनमध्ये टाकलं. आणखी मी घाबरलीत. मी प्रभू येशूकडे अंतकरणातून प्रार्थना करीत होती की हे प्रभू परमेश्वरा, ह्या मशीनचं मला काय माहिती नाही, माझं काय होतं नाही काय नाही, प्रभू परमेश्वरा तूच मला वाचव आणि माझ्या ह्या डोक्याला लागलेला मार आहे त्याचा रिपोर्ट नॉर्मल येऊ दे. माझं प्रभू येशूने ऐकलं आणि मला त्या डोक्याच्या आजारातून CT स्कॅनच्या त्रासातून माझा रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे आणि मला आता माझ्या डोक्याला काही त्रास होत नाही.
मी डोक्यावर खूप ओझं आणू शकते. त्याबद्दल प्रभू येशूचे मी आभार मानते. अंतःकरणातून त्यांना धन्यवाद देते. तसेच माझ्या कुटुंबावर, माझ्या परिवारावर प्रभू येशूने महान दया केलेली आहे आणि आम्हाला मोठ्या प्रमाणात आशीर्वादाने भरून काढलेलं आहे. त्याबद्दल मी प्रभू येशूला धन्यवाद देते. इकडे एक तरुण मनुष्य आहे. त्याचं वय बरोबर 35 वर्ष आहे आणि त्याचे केस गळत आहेत. त्याला भीती वाटते की त्याचं टक्कल पडेल, पण प्रभू येशू त्याची केस गळती थांबवतोय. इकडे एक बहीण आहे, सडपातळ गोरी आहे, तिच्या अंगावर साडी आहे, तिची मान आणि दोन्ही खांदे दुखत आहेत. कोणता आजार आहे की मला माहीत नाही. इकडे एक बहीण आहे, सडपातळ आहे, गोरी आहे, तिच्या अंगावर साडी आहे, तिची मान आणि दोन्ही खांदे दुखत आहेत. प्रभू येशू मला सांगतो, मी या क्षणाला बरं करतोय. इकडे दुसरी एक बहीण आहे, तिच्या पोटामध्ये गाठ आहे,
कसली गाठ मला माहीत नाही आहे, पण डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे आणि त्या बहिणीचा विश्वास आहे की येशू तिला बरं करेल आणि प्रभू येशू या क्षणाला गाठ काढून टाकत आहे. इकडे एक बंधू आहे, त्याचं वय बरोबर 52 वर्ष आहे आणि त्या बंधूला आता नोकरीची गरज आहे. मला माहीत नाही त्याच्या अगोदरची नोकरी सुटलेली आहे का, पण तो नोकरी शोधत आहे. प्रभू येशू ह्याच आठवड्यात त्याला नोकरी देत आहे. या ठिकाणी किती लोकांना डायबिटीस म्हणजे मधुमेह आहे मला माहीत नाही, परंतु प्रभू मला सांगतोय या क्षणाला 12 जणांचा मधुमेह निघून जात आहे. आणि आता तुमच्या मनामध्ये कुणाविषयी राग असेल किंवा अजून कोणती वाईट भावना असेल तर ती काढून टाका. कुणाबद्दलही आपल्या मनात वाईट भावना नको. जर अशी भावना असली तर देवाला ते आवडत नाही, ती आपल्या मनातली घाण असते. राग, सूड भावना, कर्तृता, द्वेष, हेवा, जेलसी सगळ्यांना क्षमा करून टाका.
घरच्या लोकांना क्षमा करा, नातेवाईकांना क्षमा करा, शेजाऱ्या पाजाऱ्यांना क्षमा करा, मित्रमंडळीला क्षमा करा आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे अगदी शत्रूला देखील क्षमा करा. शत्रूला सुद्धा क्षमा करा. जो दुसऱ्यांना क्षमा करतो त्याला प्रभू सुद्धा क्षमा करतो. आणि जो दुसऱ्यांना क्षमा करत नाही आहे त्याला प्रभू क्षमा करत नाही. त्याची पापं तशीच राहतात आणि त्याचे आजार आणि दुःख तशीच राहतात. म्हणून तुमची मनं साफ करा आणि दुसऱ्यांना क्षमा करून टाका. मनात डोकावा की कुणाबद्दल राग आहे, कुणाबद्दल वाईट भावना आहे. ह्या सगळ्या वाईट भावना आपण बाळगतो, जपतो आणि जोपासतो आणि त्यामुळे आपण आजारीच राहतो, बरे होत नाही. टच टच टच. आणि आता आपली पापं प्रभू येशूला सांगा. तुमची पापं कुणालाही माहीत नसतील पण प्रभूला नक्की माहीत आहेत. चोरी करणं, खोटं बोलणं, लाच घेणं, लाच देणं, गर्भपात, व्यभिचार, खून, लुबाडणूक, लबाडी, फसवणूक, गर्व आणि सगळ्यात मोठं पाप स्वार्थ. स्वार्थ म्हणजे स्वतःच पाहणं. ह्यापेक्षा मोठं पाप नाही. तुमच्यामध्ये स्वार्थ असेल, देवाला सांगा माझं हृदय बदल, मला निस्वार्थी बनव. टच टच टच. आणि आता आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. प्रभूला सांगा, प्रभू मला दुःख होतं, मला वाईट वाटतं कारण ही पापं माझ्याकडनं घडलेली आहेत. ही पापं माझ्याकडनं घडायलाच नको होती. टच टच टच. आणि आता प्रभू येशूकडे पापांची क्षमा मागा. प्रभूला सांगा, प्रभू मला क्षमा कर, माझी पापं आठवू नकोस तर माझ्यावर दया कर. मला पाप क्षमा मिळावी म्हणून तू क्रूसावर मेलास. मला पाप क्षमा मिळावी म्हणून तुझं पवित्र रक्त तू सांडलं. मला पाप क्षमा मिळावी म्हणून तू देहावर यातना भोगल्यास. माझ्यासाठी तू मेलेला आहेस. प्रभू माझ्यावर दया कर आणि माझी पापं माफ कर. माझ्या पापांची मला क्षमा दे. माझी पापं पुसून टाक. माझी पापं आठवू नकोस. टच टच टच. आणि आता तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा पूर्ण विश्वासाने. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात या क्षणाला नसतो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती बरे होत, अंगावरचे डाग निघून जावत, अंगावरच्या जखमा सुकोत, अंगावरच्या गाडी नष्ट होत, अंगावरची सूज उतरो, मेंदूतल्या गाठी म्हणजे ब्रेन ट्युमर्स वितळून जावत. ज्यांना अशुद्ध आत्म्याने पछाडलेला आहे त्यांच्यातून अशुद्ध आत्मे या क्षणाला प्रभू येशूच्या पवित्र नावात निघून जाओ. आणि येशूच्या नावाने सांगतो, पुन्हा त्यांच्या शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना नोकरी मिळव. ज्यांचा स्वतःचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर आशीर्वाद देव. ज्यांना मुलं नाही आहेत त्यांना देव मुलं देव. ज्यांना राहायला घर नाही आहे त्यांना देव घर देव.
ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांचं कर्ज फिटव. जे लोक व्यसनाधीन आहेत ते लोक व्यसनमुक्त होत. ज्यांच्या घरामध्ये नेहमी भांडणं होतात त्यांच्या घरामध्ये प्रभू येशूची शांती हो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नसतो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शेवटच्या आशीर्वादांसाठी दोन्ही हात उंचच ठेवा. तुम्हा सगळ्यावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. तुम्ही जिकडे जाल तिकडे यशस्वी व्हाल. तुम्ही बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातल्या इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचापासून प्रभू येशू तुमचा बचाव करेल. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नसतो आणि तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. तुमचे ज्यांना प्रभू येशूचं कार्य करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे त्यांनी दोन्ही हात उंचच ठेवायचे आहेत. तुम्हा सगळ्यावर पवित्र आत्मा उतरो. आणि आता मी तारणाची प्रार्थना घेत आहे, विश्वासाची प्रार्थना घेत आहे. तुमच्यापैकी असे काही लोक आहेत ज्यांनी येशूवर अजूनही विश्वास ठेवलेला नाही आहे. विशेषतः जे लोक आज पहिल्यांदा आलेले आहेत. तुम्हाला जर येशूवर विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही ही प्रार्थना माझ्या मागे बोलायची आहे. पण ज्यांनी अगोदर ठेवलेला आहे विश्वास त्यांना पुन्हाही प्रार्थना बोलायची नाही आहे. तुम्ही प्रार्थना बोलू नका तुम्ही जर अगोदर विश्वास ठेवलेला आहे तर. पण ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदा विश्वासाचा ठेवायचा असेल त्यांनीच फक्त प्रार्थना माझ्या मागे बोलायची आहे. हे प्रभू येशू, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझा प्रभू आहेस, तू माझा तारणार आहेस. माझ्यासाठी तू क्रूसावर मेलास. प्रभू येशू, मला पापांची क्षमा दे आणि तुझा पवित्र आत्मा मला दे. आणि आता आपण शेवटचं गीत घेत आहोत.